आता पुरुषोत्तम दादा मला बोलता बोलता म्हणले इंस्टाग्रामला किती फॉलोअर्स आहेत. आमची चर्चा झाली त्याच्यावर, कारण सध्या ऑनलाईन जमाना आहे. पण वर्तमानात असं झालंय, फेसबुकवर 5000 मित्र गावात विचारत नाही कुत्र, अशी गत झाली आहे. पण मित्र काय ताकदीचा असतो, एकच मित्र करावा, पण असा मित्र करावा की जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा, जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा, सांगताच येत नाही तोल कुठं जाईल की र मित्रा, तू सरळ मार्गानं चाल मित्रा, इथल्या वाटा वाकड्या आहेत, जागोजागी कोल्हे कुत्रेन लांडग्याच्याच टेकड्या आहेत. तू सरळ मार्गानं चाल मित्रा, इथल्या वाटा वाकड्या आहेत, जागोजागी कोल्हे कुत्रेन लांडग्याच्याच टेकड्या आहेत. तू ताठ मानेनं चाल मित्रा, इथं स्वभाव भित्रा भावत नाही. तू ताठ मानेनं चाल मित्रा, इथं स्वभाव भित्रा भावत नाही. आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असेल तर कुठलाच कुत्रा चावत नाही, कुठलाच कुत्रा चावत नाही. ही वस्तुस्थिती आहे दादा. आणि मित्र तसा असावा. त्या अनंत राऊत नावाच्या माझ्या मित्राच्याच फक्त 4 ओळी, त्याला थोडा युको द्या. आवाजाचे बादशाह इथं बसलेत. दुःख आडवायला सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. आयुष्यात असा एक मित्र करा जो मित्र आपल्या कायम पाठीशी उभा राहिला पाहिजे. संकट असो, अडचण असो, काही असो. आणि आपल्या डोंगर शेळकी नावाच्या गावाचं भाग्य आहे की आदरणीय दादांची कथा आहे. आणि मगाशी दादा बोलता बोलता असं म्हणले की कृष्ण जन्माला देव येतात आणि आज दिग्गज मान्यवर आलेत असं ते बोलले. पण या सगळ्या समितीला, या गावकऱ्यांना मी सांगू इच्छितो की महाराष्ट्रात एक व्यक्तिमत्व असे ज्या व्यक्तिमत्वाच्या एका आवाजावर, एका फोनवर, एका मेसेजवर आणि एका शब्दावर महाराष्ट्रातला कोणताही माणूस आपल्या गावात आणण्याची ताकद त्या माणसामध्ये. त्या माणसाचं नाव सोपान दादा सानप शास्त्री आहे. आमच्या सगळ्या महाराज मंडळीचे वकील म्हणजे ॲडव्होकेट म्हणजे सोपान महाराज सानप शास्त्री. महाराष्ट्रात कोणाला काही जरी अडचण आली तर त्या अडचणीमध्ये खंबीर पाठीराखा म्हणून उभा राहणारा माणूस म्हणजे आदरणीय सोपान दादा आहेत. मुकुंद राजपंखे सर असं लिहितात की लोक कोणासाठीही जात नाहीत. मुकुंद राजपंखेंच्या ओळी आहेत. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. लोक येतील धावून शब्दावरी, लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे. आणि घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे. धन्यवाद. वा वा, टाळ्या वाजवा. आता एवढं